टोळक्यांकडून गोळ्या घालून 2 भावांची हत्या. उल्हासनगरात थरार, हप्तेविरोधात तक्रार करणे जीवावर बेतले. हप्तेखोरी व दादागिरीला विरोध करण्याच्या रागावरूनच मनात राग धरून कॅम्प नंबर 5 मधील कैलास कॉलनी परिसरात 15 ते 16 जणांच्या टोळक्याने सायंकाळी केलेल्या गोळीबारात 2 सख्खे भाऊ अनिल आणि अमन हरकेश चव्हाण यांचा मृत्यू झाला आहे. अर्जुन सुरजबली चव्हाण हा गंभीर जखमी झाला असून कैलास कॉलनी चौकात सायंकाळी 7:30 सुमारास हातात शस्त्रे घेतलेल्या टोळक्याने गोळीबार केला. बलवीर बिराजदार, शेखर बिराजदार, अजयराव अजित शेख, देवेंद्र नाईक, तडीपार गुंड सागर पाटील व त्यांच्या साथीदारांनी हा हल्ला केल्याचा आरोप मृतांच्या भावाने केला आहे. या टोळक्याने 10 राऊंड फायर करत अनिल व अमन चव्हाण यांची हत्या केली तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हिल्लाईत पोलीस स्टेशन घटनास्थळी दाखल झाले. तिघांनीही मध्यवर्ती रुग्णालयात हलवण्यात आले असून अर्जुन चव्हाण यांची प्रकृती गंभीर असल्याचे त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महिन्याभरापूर्वी मारहाण 15 दिवसापूर्वी गुंडांना हप्ता न दिल्याने एका टेम्पो चालकावर हल्ला झाला. या प्रकरणी हिल्लाईट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. तसेच टेम्पो पार्किंगच्या वादातून अनिल चव्हाण यांनी बलवीर व शेखर बिरजदार यांच्या विरोधात तक्रार दिली. त्याचा राग मनात धरून 28 एप्रिलला आरोपींनी साथीदारांसह अनिल चव्हाण व त्याच्या घरी जाऊन लाकडी दांड्याने मारहाण केली होती. त्यानंतर तडीपार गुंड सागर लक्ष्मण पाटील यांनी किशोर चव्हाण याला फोन करून धमकी दिल्याचा आरोप आहे. जुन्या वादातून टोळक्याने गोळीबार केला. 2020 मध्ये त्यांच्यात वाद झाला होता. या टोळीवरच याआधी खुनाचा गुन्हा दाखल आहे. हल्लेखोरांना पकडण्यासाठी 4 तपास पथके रवाना केली आहेत असे पोलीस आयुक्त सचिन गोरे यांनी सांगितले आहे. CNI महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधि सलीम मंसूरी, थाने उल्लासनगर. मेरा नाम अभय हरकेश चौहान है। मैं कैलाश कॉलोनी में रहने वाला हूँ। कैलाश कॉलोनी चौक उल्लासनगर 5 में। एक्चुअली मेरा भाई टेम्पो चलाता है, तो इधर भाड़ा मारता है, तो उसके एरिया में गया था भाड़ा मारने। तो वो बोलता है कि इधर आएगा तो हफ्ता दे, नहीं तेरा गाड़ी फोड़ डालूंगा, तो जान से मारूंगा। ये बात उन्होंने एनसी किया था पहले भी हिलैंड पुलिस चौकी में। तो इसके बाद आके 20 दिन बाद आके लोग ने मेरे भाई के ऊपर मतलब घर की तरह जानलेवा हमला भी किए थे। तो उस पर हम लोगों ने केस भी किए थे। तो केस होने के बाद आज 20 दिन हुआ है, तो आज मेरे भाई के ऊपर गोली भी चला है। मेरे भाई के ऊपर भी चला है, अनिल हरकेश चौहान के ऊपर, और मेरे चाचा के ऊपर भी चला है, अर्जुन सूरजबली चौहान के ऊपर। आप कौन है? घटना के किसके साथ हुआ है? वो मेरा छोटा भाई है, मैं इसका सगा बड़ा भाई हूँ। आपका नाम क्या है? अपना अभय हरकेश चौहान। एक बलवीन केदार ऐसा कुछ नाम है, एक शेखर केदार नाम है, अजित शेख, होगी ऑफ देवेंद्र नाइक, अजय अजय पाल करके था, अजय लाल सॉरी। और मतलब बहुत लोग है इसमें, सागर पाटिल का भी हाथ है इसमें, बड़े बड़े लोग का भी हाथ है इसमें, नगर सेवक लोग का भी। कैलास कॉलनी परिसरामध्ये गोळीबार झालाय, काय सगळी प्राथमिक माहिती आहे? उल्हासनगर झोन हद्दीतील हिल्लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत कैलास कॉलनी परिसरात संध्याकाळी 8 वाजताच्या सुमाराची ही घटना आहे. यात एकूण 6 ते 8 आरोपित यांनी पूर्ववय उमनस्यातून गोळीबाराची घटना जी आहे ती घडलेली आहे. यामध्ये फायरिंग करण्यात आलेलं आहे. यात जवळपास 5 ते 6 राऊंड फायर झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यातील जे जखमी आहेत त्या जखमींपैकी दोघांचा मृत्यू जो आहे तो झालेला आहे. सेंट्रल हॉस्पिटलमध्ये त्यांचा उपचार घेत असताना मृत्यू झालेला आहे. घटनास्थळी जवळपास आम्ही 4 तपास पथकं तैनात केलेली आहेत. ज्या आरोपींची माहिती आम्हाला मिळाली होती, नावं निष्पन्न झाली होती, त्यांना शोधण्यासाठी आमची 4 तपास पथकं जी आहेत ते रवाना झालेली आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई जी आहे ते हिल्लाईन पोलीसच्या अंतर्गत तपास पथक जे आहे ते करत आहे. किती जणांचा मृत्यू झाला आणि नेमकं मारण्याचं कारण काय? यांचं जवळपास 2020 पासूनची एकमेकांबरोबर वाद होता आणि त्या वादातूनच 2020 साली पण एक अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल झाला होता आणि त्यातून
हा पुढचा वाद जो आहे तो आज झाला आणि आजची घटना घडलेली आहे. सर, मृतक जे आहेत ते दोघं भाऊ आहेत का सर? हा, दोन्ही बंधू असल्याचं समजतंय आणि त्याबद्दल अधिक माहिती आम्ही घेतो.